मंचावर यायचं आहे. राजू चव्हाण आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर यायचं आहे. संघटनेचे उपाध्यक्ष आणि जय कालिका माता खारबाव संघाचे करता धरता त्यानंतर गुणवंत गुणलेखक स्पर्धेत प्रत्येक चेंडूचा अपडेट आमच्यापर्यंत ज्यानं पोहोचवला या स्पर्धेचा गुणवंत गुणलेख सौरभ याला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. नंदू भाऊ त्यांचं स्वागत घ्या. योगीची तरी आपण आपल्या शुभ असते गुणवंत गुणलेखक प्रत्येक चेंडूचा अपडेट ज्यानं आमच्यापर्यंत पोहोचवलं असा गुणवंत गुणलेखक सौरभ याचं आपण कौतुक आणि स्वागत करूया. त्यानंतर पूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जगभरात आपण पाहिली प्रिन्स म्यूजचे प्रोप्रायटर रवी गुळवी सदस्य या मेंबर या कोणी प्रिन्स मूवीज क्लीन अँड क्लॅरिटी आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं योगेश तरी यांच्या शुभ असते त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मानित केलं जात आहे. क्लीन अँड क्लिअर असा टेलिकास्ट प्रिन्स म्यूजचे मालक यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेचे पंच या स्पर्धेचे दोन्ही पंच तिन्ही पंच आपण स्टेजवर यायचं आहे. कैलाश नाईक विश्वास पाटील पुणेश ओरिजिनल 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेशी संलग्न असलेले आमचे पंच विश्वास पाटील योगेश तरी आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पुणेश ओरिजिनल 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन या संघटनेशी संलग्न असलेले आमचे पंच पुणेश पाटील सुजित डॉन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे उत्कृष्ट पंच गेली 2 दिवस या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. पंच म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा दुवा असतो जीव असतोय आणि ते पंच पुणेश यांचा या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आमचे आजचे पंच कैलाश नाईक जादूगार फिरकी गोलंदाज कैलाश नाईक आजच्या स्पर्धेचे पंच हॅलो भिवंडी क्रिकेट असोसिएशन ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान खजिनदार सन्मानित प्रभाकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. प्रभाकर पाटील सुधाकर म्हात्रे आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुधाकर ओके काही हरकत नाही. राजू चव्हाण चालेल ओके आजच्या ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रमुख समालोचकाची भूमिका पार पाडली ते माननीय श्री मोहनजी पाटील यांचा देखील आम्ही इथे सन्मान करू इच्छितो. प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री मुसाभाई यांना विनंती आहे की त्यांनी मोहनजी पाटील समालोचक यांचं यथोचित असं स्वागत करायचं. मोहनजी भोईर यांचं स्वागत करायचं आहे.
पंच कैलास नाईक यांनी देखील व्यासपीठावर यायचे. पंच कैलास नाईक आपण देखील व्यासपीठावर यायचे. आपला देखील आम्हाला सन्मान करायचा आहे. दिलीप पाटील हॅलो. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे आमचे विजय पाटील पिसे ग्रामचे विद्यमान सरपंच आहेत. सन्माननीय विजय पाटील तुमचं देखील मनापासून आभार प्रकट करतोय, कारण या स्पर्धेमधून तब्बल 15,000 कॅश प्राईज तुमच्या माध्यमातून आम्हाला मुसाबाई यांच्याकडनं पुरस्कृत झाले. आपलं देखील मनस्वी आभार. तर वेळेचं भान ठेवून आपण जाऊया, बक्षीस वितरणाला सुरुवात करूया. अंतिम सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मानकरी गुणलेखक कुठे आहे? गुणलेखक जरा इकडे 1-2 मिनिटं. अंतिम सामन्यातील सामनावीरचा मानकरी ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल पहिल्या 16 धावा महत्त्वाच्या मॅचमधून महत्त्वपूर्ण कामगिरी दिलीप पाटील. अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी मी सन्माननीय सुरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करावा. सन्माननीय कैलासवासी बाळाराम बाळू तरे यांच्या स्मरणार्थ योगेश बाळाराम तरे यांच्याकडे आम्हाला ट्रॉफी उपलब्ध झाली. सन्माननीय योगेशजी तरे गजेंद्र गुडवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जात आहे. सुरेंद्र पाटील आणि गजेंद्र गुडवी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा पुरस्कार दिलीप याला प्रदान केला जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गेस करा दोन्ही तिन्ही संघामधून कोण असावा आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक नारायणजी तरे आणि रणजित नाईक या दोन मान्यवरांना विनंती असेल या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक गेस करा कोण असावा आणि या ट्रॉफीचा मानकरी या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयमान पॉवर सेलर संघाचा भारत सातवे. सर्वोत्कृष्ट झेल या स्पर्धेमधून ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रणजित नाईक आणि नारायणजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. सेलर संघाला शेलार संघाला 300 रुपयाचं पारितोषिक द्या तिकडे. शेलार संघाचा का भारत भाऊ आपण ते 300 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. शंकर जुकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी होतं ते 300 रुपयाचं पारितोषिक देखील आपण घ्यायचं आहे. त्यानंतर मग ते तुम्ही डिवाइड करा किंवा स्वतःकडे ठेवा. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयमान पॉवर संघाचा भारत सातवा. त्यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज गेस करा कोण असावा आणि या बक्षीस वितरण करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो. सन्मान्य पंढरी भोईर आणि संघटनेचे विद्यमान अध्यक्ष राजू चव्हाण या दोन मान्यवरांना विनंती असेल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. आणि या ट्रॉफीचा मानकरी एकदा या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी जी आपण पाहिली ट्रिपल 1 कोणाची गाडी आहे थोडीशी साईडला घ्यायची. ट्रिपल 1 आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जयमान पॉवर सेलर संघाचा संजय कोळी. सेल्टॉस किया ट्रिपल 1 नंबर कोणाची गाडी आहे ती थोडीशी बाजूला करायची आहे. गेला का ओके.
नाव घेतली ना मी. संजय कोळी या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज सन्मान्य पंढरी भोईर आणि आमचे राजू चव्हाण यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज गेस करा कोण असावा आणि या बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्यवर कक्षामधून आवाज देवी इच्छितो. सन्मान्य गजेंद्र गुडवी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. मान्य श्री योगेश बळराम तरे यांच्याकडे आम्हाला ही ट्रॉफी उपलब्ध झाली आणि या ट्रॉफीचा मानकरी ज्याच्या दाव्यात 50 आणि खेळाडूचं नाव आहे आई गावदेवी धामणगाव संघाचा नितीन पाटील. नितीन पाटील या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. प्रतिनिधी असाल तर या. आई गावदेवी धामणगाव या संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज नितीन पाटील. गजेंद्र गुडवी यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक, त्याला ट्रॉफी प्रदान केली जाते, तिचं वितरण केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतला 4थ्या क्रमांकाचा संघ चतुर्थ पारितोषिक, कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ट्रॉफी हे वितरण करण्यासाठी मी मान्यवर कक्षामधून आवाज देवी इच्छितोय. सन्माननीय प्रदीपजी तरे साहेब नाही यांच्याकडे कॅश प्राइज. चतुर्थ पारितोषिक रितेश पाटील, भावेश पाटील या ट्रॉफीचं वितरण करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आणि या ट्रॉफीचा हकदार संघ गावदेवी धामणगाव, कॅश प्राइज आणि त्याचबरोबर अक्षर ट्रॉफी स्वर्गीय मंजुला करसन तरे यांच्या स्मरणार्थ प्रदीप करसन तरे, लालचंद करसन तरे यांच्याकडनं कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध झाला. सन्मानी योगेश बलराम तरे यांच्याकडनं ट्रॉफी आणि त्याच ट्रॉफीचं या ठिकाणी वितरण केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतला 2य क्रमांकाचं पारितोषिक आणि या पारितोषिक वितरण करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देवी इच्छितोय. सुरेंद्र पाटील, अजून एक दिलीप पाटील, दिलीप नाईक, सुरेंद्र पाटील, आमचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप नाईक या 2 मान्यवरांना विनंती असेल या स्पर्धेतला 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करायचं आहे. आणि मानकरी संघ जैनमान टेंभवली या 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा हकदार जैनमान टेंभवली. गावदेवी स्पोर्ट्स बादवडे संघाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी नाईक. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतला 2य क्रमांकाचा संघ अंतिम सामना 2 दिग्गज संघामधून आपण पाहिला. त्यानंतर मी राजेश थाळे साहेब आणि सन्मान्य मुसाजीभाई यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं ट्रॉफीचं वितरण करावा. या स्पर्धेतला 2य क्रमांकाचा संघ जनवान पवार सेलार. चला पूर्ण संघ या ना, पूर्ण संघाने आपण हा मान आहे सन्मान घ्यायचा आहे. लोक सेल्फीसाठी किती हे करतात माहिती आहे ना. तुम्ही अख्खाची ट्रॉफी प्राप्त केली या ठिकाणी, त्या ट्रॉफीसाठी सर्वजण या. सन्माननीय राजेश थाळे सुप्रसिद्ध उद्योजक भिवंडी, त्याचबरोबर आमचे मुसाबाई डॅसिंग आणि डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांचं मुसाबाई, आमचे संदीप मोरे या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण करावं. संदीप मोरे साहेब आपण देखील त्या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. कॅश प्राइज सन्मान्य प्रदीपजी तरे, स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडनं प्रथम द्वितीय आणि 4थ्या क्रमांकाचं कॅश प्राइज, त्यानंतर आकर्षक ट्रॉफीज योगेश बळराम तरे यांच्याकडनं.
आणि त्यानंतर आपण जाऊया शाही सत्कार. या स्पर्धेतला शाही सत्कार आपण करतोय. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला तन मन धन अर्पित केलं, रोख रक्कम 50,000 रुपये, प्रथम द्वितीय तृतीय आणि चौथ्या क्रमांकाचं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालं, असं दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य प्रदीपजी तरे यांना आपण सन्मानित करूया. मेगा सत्कार त्यांचा ठिकाणी केला जाईल. सुरेंद्र पाटील, दिलीप नाईक साहेब आणि अदर्स टीम, गावदेवी स्पोर्ट्स भादवड सर्वांच्या वतीने या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी या मान्यवरांचा केला जातोय. प्रदीपजी तरे, स्वर्गीय मंजुला करसन यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चौथ्या क्रमांकाची कॅश प्राइज या ठिकाणी उपलब्ध झाली. त्या दानशूर दात्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय. त्यानंतर आपण पुढील पारितोषिक वितरण करूया. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो. बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर सन्मान्य प्रभाकर पाटील आणि बाळासाहेब दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण हे पारितोषिक वितरण करायचं आहे. प्रभाकर आणि बाळाभाऊ, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकवीराचा मानकरी बालाजी स्पोर्ट्स हडवी प्रसंगाचा नितीन तरे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर भावेश भाऊ, आपण देखील हातभार लावायचा आहे. या ट्रॉफीला आपण देखील हातभार लावायचा आहे. भावेश भाऊ, बाळाजी भोईर, प्रभाकर पाटील आणि भावेशजी या तीन मान्यवरांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. मानकरी नितीन तरे, भावेश, राजेश तळेसाहेब, संदीप मोरे, आपण या ट्रॉफीला हातभार लावायचा आहे. आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. आणि या ट्रॉफीचा मानकरी खऱ्या अर्थानं खेळ आवडला असेल तर सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करा. बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू नितीन तरे, संघाचं नाव आहे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. दयानंद चोरगे फॅम टीम त्या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि त्यानंतर जाऊया अंतिम पारितोषिक आपण शेवटचा अंतिम पारितोषिक वितरण करण्यापूर्वी आपण मान्यवरांना देखील सन्मानित करूया. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे भावेशजी भोईर, सन्मान्य भावेशजी भोईर, मी सन्मानित सुधाकर म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर शेवटचा अंतिम पारितोषिक वितरण होण्यापूर्वी मी मान्यवरांमधून आवाज देऊ इच्छितो. आमचे अध्यक्ष दिलीपजी नाईक साहेब, या स्पर्धेसंदर्भात आपण 2 शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद भोईर साहेब. ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशन अंतर्गत गावदेवी चषक 2026 ह्या टुर्नामेंटसाठी उपस्थित असलेला संपूर्ण व्यासपीठ, आता नावं घेत नाही, नावं घ्यायला गेलो की भरपूर वेळ लागेल, आणि खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मंडळ आणि ह्या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी ज्यांनी ज्यांनी तन मन आणि धन ह्या तिन्ही क्षेत्रातून ज्यांनी हातभार लावला ते आमचे सर्व प्रायोजक आणि दाते, तसेच भोजन पाणी
आणि इतर सर्व साहित्य ज्यांनी ज्यांनी इथे दिलेलं आहे त्या सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. कारण ह्या क्रिकेटच्या टुर्नामेंट ठेवणं हे येड्यागबळ्याचं काम नव्हे, कारण का त्याच्यासाठी लागणारी मेहनत ह्या गावदेवी चषकाच्या सर्व टीमनी मी बरेच दिवस झाले 15 दिवस झाले बघतोय. हा क्रिकेटचा ग्राउंड आज जो असा दिसतो त्याच्या 4 पटीने 4% सुद्धा हा 10 दिवसापूर्वी नव्हता. ते क्रिकेटचं मैदान सजवण्यासाठी खूप मेहनत लागली. दिवस रात्र पाणी असेल, पीच असेल. आमच्या ह्या कार्यक्रमासाठी मंडप डेकोरेटर्स असतील, DJ मॅन असतील, लाईव्ह टेलिकास्टवाले असतील, या सर्वांचं प्रथम हार्दिक अभिनंदन करतोय. आणि अंतिम विजयी संघ सरवलीपाडा आणि रनरअप शेलार ह्या सर्वांचं अभिनंदन करण्यापूर्वी जे जे खेळाडू 22 संघ 18 संघ जे आले त्यांचं आधी अभिनंदन करतो. कारण का ते नसते तर तुम्ही अंतिम विजयी झाले नसते. पुन्हा एकदा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. अतिशय सुरेख आणि सुंदरसं मनोगत या ठिकाणी आपण या स्पर्धेसंदर्भात केलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्तम दर्जाचा स्टॅमिना मंडप डेकोरेशनची व्यवस्था आम्हाला झाली ते माननीय श्री दिलीप पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी दिलीप नाईक आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करा आपण आपल्या शोभेत त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. गावदेवी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम दर्जाचा शामियाना मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर सन्मान्य दिलीप पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर जाऊया आपण अंतिम पारितोषिकाचं वितरण करूया. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी कोणाचे नाव घेऊ? सन्मान्य प्रदीपजी तरे, सन्मान्य प्रदीपजी तरे, योगेशजी तरे आणि अदर्स मान्यवर आणि इतर सर्व मान्यवर या ट्रॉफीज आपण वितरण करायचं आहे. प्रदीपजी तरे साहेब आपण पुढे या. योगीजी तरे आणि या ट्रॉफीचा मानकरी संघ चॅम्पियन संघ बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. ऑल टीम्स आपण स्टेजवर यायचं आहे. कोणी असा समजून जाऊ नका की आम्ही हारलो.
पण जेव्हा एखादा संघ जिंकतोय तेव्हा दुसऱ्याला पराभव व्हायचाच आहे. म्हणून मी पॉवर शेलर संघाचे खूप खूप कौतुक करतो. आणि आमचे स्पॉन्सर दिनेश वारगडे खूपच मेहनत घेतात. मुलांपेक्षा जास्त सर्वप्रथम प्रॅक्टिसला बॅट बॉल घेऊन तेच ग्राउंडवर पहिले पोहोचतात आणि ते सगळ्यांना फोन करतात. म्हणून त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो मी. आणि आज त्यांना मी बोललो होतो एक शब्द का सीझन संपता फायनलला पोचवेन, आणि आज त्यांना मी पोचवून दिलेला आहे फायनलला. थँक्यू. धन्यवाद बाबा, अतिशय चांगल्या कमेंट्स आपण या ठिकाणी केल्या. पुन्हा एकदा सर्व ओरिजिनल 40+ संघटनेचे जे मेंबर आहेत त्या सर्वांना विनंती आहे की पुढील स्पर्धेसंदर्भात या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांनी स्टेजवर यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडासेक उपस्थित मान्यवर सर्वांचे कमिटी मेंबर आपण स्टेजवर यायचं आहे.